आरू रडा जरा. हा तर आम्ही बैलगाडीमध्ये आलो आणि बैलगाडीमध्ये चाललो. आत बघा एवढा बसवलंच तात्याला बारकस ना स्टेज बनवलं आणि त्याच्या बसवलंय. केक कापते कापना फ्रीज मध्ये तोंड भरलं एकदम. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात घरूनच होईल म्हणजे जेवण करायला आता आंघोळ झाली आहे. आज काय काय जेवायला माहित नाही वा. हे काय येतात बेसनच्या वड्या येतात, डाळ भात आहे, अजून भाजी भाजी कशाची. वाढलं दाखव. कालच्यानं एवढं अंग दुखलं ना नाही बेकार प्रवासानं. रात्री झोप पण आली पण लई चांगली. सकाळी उठू वाटत नव्हतं ऍक्टिंगला तरी उठलो. ती कशाची आता ह्याची आमटी कशाची ह्याचीच वड्याची वड्यांची वेगळी असते का. बस का बस झालं. श्री काय म्हणायलाय. हा पहिल्यांदा काय म्हणाल तू भूताचं सांग. तू भूत होता सबन्यास आणि तू दोन प्रतुदाता होता. तू दुसरा घाबरला आणि तिसरा नाही घाबरला. भूत प्रतुदाता. मी याच्या स्वप्नात आलतो म्हणून भूत बनून. हा बाहेर गेलतो खरं. रात्रभर झोपला नाही तिथं असे हे अडकवले असं कपडे त्याला भूत 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 म्हणत बसले. होय भूत भूत होता तू. एवढी आठवण येली होती का. भूत होतास तू. मग काय काय केलं मग मी. तू घाबरलास भूताशी. मीच घाबरलो माझ्याशी का. हे नाही ती दोन होतास तू. ती भूत प्रतुदाता घाबरला नाही तूच घाबरला. असं. मला आपण सगळेजण घाबरलो. असं वय. हम्म. मग झालं का स्वप्न संपलं का. अजून नाही. मग सांग की. हो का. मला एक दरवाजा दिसत होता तिकडे एक भूत होत माहितीये का. ते माझ्याकडे येत होत बाब. मग त्याच्यानंतर मी उलटी केली. उलटी केली का. हा रात्री चालल्यात आता परत कामाला. 1 रुपये देऊन जा. सकाळी सगळ्यांना काम लागले म्हणजे गहू साफ करायला आणलेले त्या दिवशी. मग अशा आजी आंटी करत होते. आता मम्मी बसले. आजी तर बाहेर गेले कशाला की. पप्पा आहेत की घरात. आरू रडायला का बरं रडायला. पोहायला जायचं मग कोणाला त्याला. गेलंच आमचा व्हिडिओ बघून रडालता. आम्ही पोहायला गेलतो म्हणून. यावेळेस आम्ही प्लॅन केलं सकाळपासून. आजीनं कॅन्सल केलं सगळं. आता जायचंय. जायचंय का जायचंय जायचंय म्हणायला बघ. जायचंय चला लांब पाणी जरा आबाला बोलणार. थांब जरा. ऊन काली बुद्धी म्हणले तर जाऊ. रडू नको जायचंय. आणि हा बारका सकाळपासून चढीवरच फिरायलेला आहे. आता आरूच झालं तर रडून आता हे रडायले बारक. डोळ्यातून पाणी. अबो श्री रडायला. श्री डोळ्यातलं पाणी बाहेर निघालं. अहो ते तिथं दारात बसले. ही आहे हे माकडी तोड्या मारायला तेव्हा ते तिथं दारात आहे. तू पण रडायला का. सगळी केक करून रडा. याला नाही घेऊन जायचं. याची तब्येत बरोबर नाही. जरा ताप येईल याला त्यामुळे जरा आम्ही हे करायला नाही तर घेऊन गेला असता. हा तुम्हाला म्हणला नव्हता. कधी म्हणला होता काय. आता निघण्याचा टाइम घेऊन जा म्हणलं नव्हतं का. कधी त्या दिवशी गेलता. कधी म्हणलीस. आता ताप येईल म्हणलं तर त्या दिवशी हो हो खायला हो हो. संध्याकाळी गेलता हो की मग. आपण बोला नो. माझ्यावर सगळं अडकलेलं आहे सगळ्यांचं. काय त्याच एक वेगळं सगळ्यांचं काय ना काय चालत. तो काय खायलास काय गहू जाऊ देत नाही इथून. आजीमुळे सगळं झालंय. निघालता तेवढ्यात आजी बोलली नका म्हणून आबा गेले मग स्वतः. आबा आले. सगळ्यांची आशा. पूर्ण झालं सर. पुन्हा आले सर.
निघाले सगळे केक करून. रात्री उठवायचं नाही ए दरे घाल. मग पाण्यात दिले तर नाही जात तर वरच घाल, जाऊस तर घाल. गांधीजी किती बंदर झाले, सगळे आरी बसले त्याच्या इथं इथं सगळे. तर आम्ही बैलगाडीमध्ये आलो. आणि बैलगाडीमध्ये चाललो. हा. याला पण गेलं या माकडाला. आम्ही बैलगाडीमध्ये आलो आणि शेतात चाललो. पहिल्या काळातला फील यायला. आम्ही बैलगाडीनं तर चाललो पण उशीर लागणार आहे. चांगल्या रोडला गेल्यावर बघ कसली जनता. काय शेत आपलं हा माहिती का? नाही की ते रस्त्याला सोडणार, तिथून आपल्याला चलत जायचं. तसलं जर बोलला तर घरी वापस लावता बघ. मग सोड. हा उतर मग चल. आता मग कसं उतरू? लय याच तोंड चालतंय रडला काय घरी याच्या माग होता मागाशी. म्हणजे पावर बघा याची माकडाची. या अय श्री श्री अय श्री चड्डी आणलास का? आणि मग घालणार काहीच आता का नागळा जाणार आहे मध्ये? आणलं की चड्डी कोणाचे माझी. आणले का? पण ती तर घालणार आहे रे, पण मध्ये जाताना मग काय घालणार आहे? आणि या मग नंतर हा याला अलीकडेच ठेवायचं बरोबर. चलत जाऊ तर मन एवढंच स्लो वाटायले का? बस की उगा खाली. ए बसता शांत माकडा, एवढं स्लो आहे की चलत जायचं म्हणायला. चलत जाण्यापेक्षा तर तो काय असं हा पाय दुखत नाही तर. फायनली आम्ही उतरला आलो शेतापर्यंत. हे दोघं गेले पुढे पळत. आता इथून चलत जायचं, थोडंसं लांब आहे. मजा आली का? तर आता आमच्या सोबत काका पण आलाय. काका शर्ट मध्ये जरा वेगळा दिसतो का, टी शर्ट जरा चांगला दिसते, हँडसम दिसायला. हा पाव हा वर बघ. हा श्री आरो इकडे बघ. तर आता आम्ही आलो डायरेक्ट घरी. मग मी तिथं शूट केला नाही कारण की माझ्या मोबाईलची एकदम चार्जिंग डेट झाली, म्हणजे 10% आणि 10%वर व्हिडिओ शूट होत नाही. आता चार्जिंगला लावलाय मोबाईल आणि मी हा शूट करतो आंटीच्या मोबाईलवर. तर आता हे करतायत काय भेळ बनवायला. तर पिल्ले आता गेला काय तर सामान आणायला. आता याच्यात लहाया आणि फक्त शेव टाकल्यात असल्या आणून. काय काय टाकणार आहे याच्यात? मीठ, हा लय थोडी हळद आणि पुन्हा चटणी, कांदा, टोमॅटो आजीकडे आहे का विचारलं. कांदा बघा आता बघ. लय मोठा कांदा, ते 3 कांदे बरोबर पाहिजे. याच्यामुळे आम्ही याला नेत नव्हतो, असं तब्येत ते तापते आलाय. तर आता फायनली रेडी झालेली आमची भेळ. नॉर्मलीच केली, फक्त टमॅटो आणि कोथिंबीर नव्हती याच्यात. कसं लागायला होय? कसं लागायला? टेस्टी आहे का? मागाशीच या तिघांनी हे खाल्ले, भेळ खाल्ले नाही बनून, आणि आता केक बनवायले. कोणासाठी? तात्यासाठी म्हणायचं. भैया नाही, तात्यासाठी बर्थडे. बरं तात्यासाठी बर्थडे. बरं काय पण असू द्या. तात्याचाच बर्थडे असल्यामुळे घरच्या घरी बनवायले. तर मग फक्त यांनी ब्रेड आणि याच्यात काय टाकले? बिस्किट का? कोणतं? हॅपी बिस्किट आहे. 4 का? चांगला आहे. करा आपण फायनलला कसं दिसतंय बघू आपण. तर या फायनल या तिघांनी बनवलेला केक काय काय टाकलं मला सांगा बरं. ते तर पहिलं ब्रेड आणि चॉकलेट होतं, नंतर स्ट्रॉबेरी चॉकलेट आणि दुसरे इक्लेअर आहे का? होय, म्हणजे चॉकलेट छान दिसायला. दाखव सगळ्यांना जावा. चॉकलेट आहे तर छान दिसायला की. आता फ्रीज मध्ये ठेवायला. यांचा नाद बघा एवढा. बसवलंच तात्याला बारकच ना स्टेज बनवलं आणि त्याच्या बसवलंय. बोला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर तात्या, हॅपी बर्थडे टू यू. केक कापते कापना फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये ठेवलेला त्यामुळे. हा वड
ते वडा 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 ते वडा वडा की आता चमचा नव्हता घरी म्हणून हे सॉरी थोडा आता, थोडा. चाकून होता म्हणून चमच्यानं कापायला त्याला खाऊ घाला की तुम्हीच खायला हा. ए विरू तू खाल तू घाल विरू विरू तू घाल खाऊ घाल त्याला रूप तात्याला खाऊ घाल तात्याला खाऊ घाल तात्याला खाऊ घाल 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 हारू घाल हारू घाल 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 पुढं बघ तोंड भरलं एकदम चला चांगला झालाय बारकच नाही केलं ते यांच्या नादानं तर आता फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा भेटू उद्याच्या एका ब्लॉगमध्ये बाय down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 and the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. But when the bullets fly, I'm the last one to die.